नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करियर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काय चालू आहे? चलो व्यवस्थित आहे ना? एक्झामची तयारी वगैरे, पोलीस भरतीचे ते फॉर्म वगैरे आलेले आहे ना, भरून टाका पटापटा. नंतर रेल्वेचे आलेले आहेत, RRB NTPC, नंतर RRB ग्रुप डी, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, राईट. आणि ग्रुप डी तर आहेच, येऊनच राहिली 17पासून. व्यवस्थित काय करा बाबा, अभ्यास चालू ठेवा. आपलं तर ॲज युजल चालूच आहे, राईट. 10-15 मिनटं आपल्या बॅचला द्यायचे आणि जी होकॅपची बॅच वगैरे आपली चालू आहे ती, राईट. ठीक आहे, चल पहा. मग काय आज होकॅप एक्सप्रेस लिहायचं असं, होकॅप एक्सप्रेस, राईट. चल काय घ्यायचा, कोणता वर्ड घ्यायचा? यस, माझ्या मनाने घेता, डेली माझ्याच तर मनानं चालू आहे ना. मग कोणता घ्यायचा? चल लिहा. आउटलँडिश वर्ड आहे, जवळ येते. काय आहे? आउटलँडिश. चल फटाफट उडकून टाकू आपण. मग काय होते आउटलँडिश? आउटलँडिश म्हणजे काय होते मराठीमध्ये? यस, मराठीमध्ये काय होते आउटलँडिश? तर सर आउटलँडिश म्हणजे होते परदेशी, विचित्र, स्ट्रेंजर म्हणतो आपण त्याला, स्ट्रेंज है ना, परदेशी. नंतर काय? विचित्र गोष्ट एखादी काय असते ती सामान्य असते का? नाही, ती असामान्य असते, म्हणून ते विचित्र असते. असामान्य काय? असामान्य. आणखी अनोखा. आणखी आहे का असा सिमिलर वर्ड आहे का कोणता? अनोखा. आणखी अनोळखी. यस, अनोळखी म्हणजे ओळखीची नसणारी, अनोळखी. क्लिअर आहे इथपर्यंत? काय आहे? कोणता वर्ड आहे आजचा? आउटलँडिश वर्ड आहे. आउटलँडिश म्हणजे काय होते? परदेशी, विचित्र, असामान्य, अनोखा, अनोळखी. इथपर्यंत ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? चला, नंतर काय पाहत असतो आपण? जो दिलेला वर्ड आहे याचा आपल्याला काय पाहिजे? पार्ट ऑफ स्पीच पाहिजे. जो दिलेला काय असतो? वर्ड असतो, त्याचं मला काय पाहिजे रे? मला पार्ट ऑफ स्पीच पाहिजे. मग याचं पार्ट ऑफ स्पीच काय आहे? तर पार्ट ऑफ स्पीच आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय होते? विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय होते? विशेषण म्हणजे इट प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाउन, प्रोनाउन, है ना. प्रोव्हाइड्स और इट गिव्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रोनाउन, राईट. मग त्याला काय म्हणतो आपण? ऍडजेक्टिव्ह म्हणतो, राईट. म्हणजे आउटलँडिश, परदेशी, विचित्र, असामान्य, अनोळखी, अनोखा. पार्ट ऑफ स्पीच विचारलं तर काय सांगा? ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतरची स्टेप काय आपली? आपण काय पाहतो सर? याचे आपल्याला पाहिजे सिनोनिम्स. याचे काय पाहिजे आपल्याला? सिनोनिम्स पाहिजेत, राईट. याचे आपल्याला काय पाहिजे? सिनोनिम्स पाहिजे. तर मी अगोदर एक बोलता सांगितलेलं आहे. काय सांगितलंय बोलता? काय सांगितलंय बोलता? आउटलँडिश, परदेशी, विचित्र, स्ट्रेंज म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला? स्ट्रेंज म्हणतो, राईट. तर काय कोणकोणते वर्ड आठवतात आउटलँडिशला? यस, आउटलँडिशला कोणकोणते वर्ड आठवतात? स्ट्रेंज आहे, पेक्युलियर आहे, वियर्ड आहे, है ना, प्रीपोस्टेरियस आहे. लिहायचं स्ट्रेंज, नंतर वियर्ड, राईट. नंतर आणखी स्ट्रेंज, वियर्ड, नंतर पेक्युलियर, वियर्ड. क्लिअर आहे का? मोठं लिहू पहा. स्ट्रेंज, वियर्ड, पेक्युलियर, है ना. स्ट्रेंज, वियर्ड, पेक्युलियर. आणखी यस, आणखी काय आठवतात? इसेंट्रिक, राईट. इसेंट्रिक, प्रीपोस्टेरियस, है ना. इसेंट्रिक
लिहायचं. यस बरोबर आहे. इसेंट्रिक. काही काही शब्द तुम्हालाच माहिती आहे रे. नंतर प्रीपोस्टेरियस. इसेंट्रिक राइट. इसेंट्रिक यस. प्रीपोस्टेरियस. बरेच वर्ड आहेत त्याचे है ना. परदेशी, विचित्र, वियर्डचे काय आहेत बरेच वर्ड आहेत. मग काय कोणकोणते आहेत आणखी. हा ल्युडिक्रस, नंतर सरियल, ऍब्सर्ड है ना. येस नंतर क्लमझी आहे है ना. काय आहे. यस हा बोला ना. काय ऍब्सर्ड, सरियल, नंतर इरी. बरोबर. सरियल बरोबर आहे है ना. नंतर काय आहे ऍब्सर्ड आहे, इरी आहे है ना. सरियल, ऍब्सर्ड, ऍब्सर्ड राइट. ऍब्सर्ड, इरी, इरी. और कुछ आणखी आठवतात का. आणखी आठवतात का. नाही. मग काय आठवते. इरीचं स्पेलिंग सांग व्यवस्थित करा. हा इथे काय पाहिजे डबल ई पाहिजे. काय इरीचं स्पेलिंग डबल ई आहे है ना. क्लियर आहे. पहा आउटलँडिश, परदेशी, विचित्र, असामान्य, अनोळखा, अनोळखी राइट है ना. त्याच्यानंतर सिनोनिम्स म्हटलं तर स्ट्रेंज, वियर्ड, पेक्युलियर, इसेंट्रिक, प्रीपोस्टेरियस, ल्युडिक्रस, नंतर सरियल है ना. नंतर ऍब्सर्ड है ना. ऍब्सर्ड नंतर इरी राइट. ॲबनॉर्मल, इन्सेंट काय म्हटलंय इलॉजिकल. लिहायचं ॲबनॉर्मल, ॲबनॉर्मल, इलॉजिकल, इलॉजिकल. आणखी काय आठवतात. इन्सेन, इन्सेन यस. इन्सेन. आणि काय आठवतात. यस आणखी काय आठवतात. इन्सेन राइट. ऑड, क्लमझी. इन्सेन, ऑड, क्लमझी. नंतर लिहायचं असं इन्सेन, ऑड, क्लमझी, विचित्र, क्लमझी, क्लमझी, विचित्र. आउटरेज आहे राइट. आउटरेजियस, अनयुजुअल, ऑफबीट. हे काय आहेत सगळे. यस लिहायचं आउटरेजियस, ऑफबीट, अनयुजुअल, अनयुजुअल. और कुछ आणखी आठवतात. यस बोला ना. बोला तिकडे बोला. काय म्हणता. यस काय बिझार. यस बिझार. नंतर अटिपिकल. यस अटिपिकल. नंतर बिझार, विचित्र. बिझार म्हणजे काय होते विचित्र राइट. हे सगळेच्या सगळे काय आहेत रे बाबा. काय आहेत हे सगळेचे सगळे सिनोनिम्स आहेत. आणखी आहेत का. आहे आउटर. यस आउटर राइट. तर हे सगळेच्या सगळे काय आहे सिनोनिम्स आहेत. आणखी आठवतात. यस क्लियर, पॉइंट राइट है ना. कर्क, कर्क, QUAINT, क्वेंट राइट. कर्क नंतर क्वेंट है ना. इडियोसिंक्रेटिक, इडियोसिंक्रेटिक है ना. इडियोसिंक्रेटिक, इडियोसिंक्रेटिक राइट है ना. समजून राहिलं का. यस. फ्रिकिश आहे, नंतर कर्की आहे, एनोमॅलस आहे राइट. फ्रिकिश,
यस फ्रिकिश, नंतर कर्की, चला फ्रिकिश आहे, एनामेलिस, एनामेलस, राइट. आणखी आठवतात का? झॅनी, यस झॅनी, झॅनी. हे सगळ्याच्या सगळे काय आहेत रे भाऊ, काय आहेत रे सगळ्याच्या सगळे? तर हे सगळ्याच्या सगळे सिनोनिम्स आहेत. कोणत्या वर्डचे आहेत? तर लक्षात ठेवायचं आउटलँडिश. आउटलँडिशचे जे सिनोनिम्स आहेत, तर आउटलँडिश म्हणजे काय होते? परदेशी, विचित्र, असामान्य, अनोखा, अनोळखी. त्याचे सिनोनिम्स पाहायचे. स्ट्रेंज, वियर्ड, पेक्युलियर, इसेंट्रिक, प्रीपोस्टेरियस, ल्युडिस्क्रस, सरियल, ॲब्सर्ड, राइट. नंतर इरी, नंतर ॲबनॉर्मल, इलॉजिकल, इन्सेन, ॲड, क्लमझी, outrageous, offbeat, unusual, atypical, bizarre, outer, curve, queer, quaint, idiosyncratic, नंतर freakish, नंतर anomalous, right? anomalous, नंतर zany, नंतर काय? zany. हे सगळेच्या सगळे काय आहेत रे? तर सगळेच्या सगळे हे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. कोणत्या वर्डचे? आउटलँडिशचे. ठीक आहे ना? मग आता आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे? नोट डाऊन केले नाही सगळे? नोट डाऊन करायचे रे बाबा. आपल्याला काय पाहिजे आता सर? आम्हाला काय पाहिजे? अँटोनिम्स पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? अँटोनिम्स पाहिजे. मग आता सांगायचं, तुम्हीच सांगा अँटोनिम. अँटोनिम्स सांगा ना. असामान्य अँटोनिम्स काय? ते सामान्य है ना. असामान्याचा अँटोनिम्स काय होते? सामान्य. सिनोनिम्स तुम्ही पाहिले. आता काय पाहिजे आपल्याला? अँटोनिम्स लिहायचं असं. यस. काय होईल? अँटोनिम्स काय होते? अँटोनिम्स कमी आहे, छोटे आहेत. नॉर्मल आहे, सेन्सिबल आहे, वाईज आहे. लिहायचं असं. नॉर्मल, सेन्सिबल, वाईज, नंतर प्रुडंट. यस प्रुडंट. यस. आणखी सेन, राइट. prudent, नंतर sane, usual, convenient, sane, insane चा opposite, sane, usual, right. sane काय? sane, नंतर usual, नंतर convenient, yes conventional म्हणून आपण त्याला. conventional, आणखी आठवतात? यस. कॉमन, सॅपियन, यस कॉमन, सेपियन, कॉमन आणि सेपियन. हे सगळेचे सगळे काय आहेत रे बाबा? काय आहेत? हे अँटोनिम्स आहेत. अँटोनिम्स लक्षात ठेवायचं. नॉर्मल, सेन्सिबल, वाईज, प्रुडंट, सेन, युजुअल, कन्व्हेन्शनल, कॉमन आणि सेपियन. तर हे सगळेच्या सगळे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. क्लिअर राहील? लक्षात राहील का? लक्षात राहील. कोणता वर्ड पाहिला आपण वर्ड पाहिलाय आउटलँडिश. त्याचा काय मराठीमध्ये? परदेशी, विचित्र, असामान्य, अनोखा, अनोळखी. पार्ट ऑफ स्पीच विचारलं, ऍडजेक्टिव्ह, राईट. आणि सिनोनिम्स विचारलं तर काय सांगाल? स्ट्रेंज, पेक्युलियर, वियर्ड, यस, प्रीपोस्टेरियस, इसेंट्रिक, ल्युडिक्रस, सरियल, इरी, नंतर ॲब्सर्ड, ॲबरंट, है ना, इन्सेन, ऑड, आउटरेजियस, बिजार, क्वेंट, नंतर क्वेर, अटिपिकल, इडिओसिंक्रेटिक, फ्रिकिश. हे सगळेच्या सगळे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. ठीक आहे, ठीक आहे. नंतर याच्यावरचे काय आहेत? आपल्याला काय पाहिजे असतात? इडियम्स. फुलिशनेस वरचे काय पाहिजे आपल्याला? आपल्याला याच्यावरचेच किंवा याच्या जे काही इम्पॉर्टंट काय आहेत आपले इडियम्स आहेत ते पाहायचे. क्लिअर आहे? चल मग आता काय पाहायचं आहे बाबा? आपल्याला इडियम्स पाहायचे होते. इडियम्स रिलेटेड टू फुलिशनेस, है ना. इडियम्स रिलेटेड टू फुलिशनेस. मग किती काय आहे? पहिला पहा. फुलिशनेसला रिलेटेड इडियम्स काय असतं? सगळ्यांचे मीनिंग सेमच होईल, नाही तर मग काही वेगळं नसलं.
सगळ्यांचे मिनिंग जे आहे ते फुलिशनेसच होईल है ना. नाही मग तिथे अजून सर याचं काय त्याचं काय त्याचं काय नाही, सगळ्यांचे मिनिंग इथे दिलेले आहे वर्ड राईट. सॉरी बॅग्स इन द बेलफ्राय, बॅग्स इन द बेलफ्राय. नंतर आउट ऑफ माइंड, आउट ऑफ माइंड है ना, सटकलेला, बॅग्स इन द बेलफ्राय. नंतर लूज वन्स मार्बल, गोट्या घसरलेल्या राईट. काय म्हणतो आपण त्यांना, लूज वन्स मार्बल, गोट्या घसरलेल्या हरवलेल्या. नॉट ऑल देअर, नॉट ऑल देअर, नॉट ऑल देअर. नंतर नॉट इन वन्स राईट माइंड, बरोबर, नॉट इन वन्स राईट माइंड. क्लिअर आहे. काय म्हणते पहिली जे हे आहे इडियम्स आहेत काय, बॅग्स इन द बेलफ्राय म्हणजे काय, फुलिशनेस राईट. आउट ऑफ माइंड हे तर कॉमन आहे, हे समजतेच. नंतर लूज वन्स मार्बल, गोट्या घसरलेल्या, हे समजतेच. नॉट ऑल देअर, नंतर नॉट इन वन्स राईट माइंड है ना, हा थोडासा आहे लक्षात ठेवण्यासारखा. नंतर आहे गो नट्स, काय गो नट्स. नंतर नटी ॲज फ्रूट केक, नटी ॲज फ्रूट केक राईट. रॅट इन द ॲटिक, रॅट इन द ॲटिक राईट. नंतर टेक लिव्ह ऑफ वन सेन्सेस है ना, काय म्हणजे त्याचे जे काही सेन्सेस आहेत ते कुठे गेले, सुट्टीवर गेलेले आहेत. स्क्रू लूज है ना, पेच ढिला असणारा राईट. तर या सगळ्यांचा मिनिंग काय होतो रे बाबा, सगळ्यांचा मिनिंग होतो फुलिशनेस. काय होतो सगळ्यांचा मिनिंग, फुलिशनेस. क्लिअर आहे का है ना. इथे काय करू, आजचं लेक्चर आपण काय करू, थांबवू. आजचं लेक्चर काय करू आपण, इथे थांबवू है ना. काय करायचं, तुमचं काय काम आहे, लेक्चर व्यवस्थित पाहायचं. लेक्चर पाहिल्यानंतर त्याच्या नोट्स बनवायच्या, ॲज इट इज नोट्स बनवायच्या. कारण याच्यातला ईच अँड एव्हरी वर्ड काय झालेला आहे, एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. मी प्रत्येक लेक्चर मध्ये एकच एक गोष्ट का रिपीट करतो, कारण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणून. मग आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एवढंच करायचंय की व्हिडिओ वॉच झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय राईट. सबस्क्रिप्शन थांबलेले आहेत रे बाबा, सबस्क्राईब करा है ना. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. आणि हो, येणाऱ्या जे काही एक्झाम्स आहेत तर त्याच्या व्यवस्थित वेळापत्रकानुसार वेळ देऊन काय करा, अभ्यास करा है ना. अभी नाही तो कभी नाही, या पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. इथे काय करू, आजचं लेक्चर थांबवू. थँक्यू.